हा असा युनिक टॉपिक आहे ज्याच्यावर आपल्याला थोडी कमी माहिती आहे. एकदा काय झालं, आम्ही फर्न्स कलेक्ट करता करता एक काहीतरी डोळ्यासारखं दिसते की ज्याला अशा पापण्या आहेत, ती एक फंगी आहे किंवा फंजाय आहे ते. तोपर्यंत मी ते आधी पाहिलंही नव्हतं आणि मला माहितीही नव्हतं. अळंबी म्हणजे काय असते? स्वतःचं वैशिष्ट्य गुणधर्म असणारी एक वेगळी सजीवांचा गट आहे तो. कवक आहेत ते जिवंत प्राणी किंवा वनस्पतींवर सुद्धा येतात. जसं आपण एकमेकाशी इंटरनेटने सध्या जोडलो गेलो आहोत, तसेच ज्या वनस्पती आहेत त्या सुद्धा एकमेकाशी या कवकांद्वारे जोडल्या गेलेल्या आहेत. फंजायचं मुख्य शरीर नाहीये, तर हा तिचा फक्त फ्रुटिंग पार्ट आहे जो आपण खातो. हा फक्त वेस्टर्न घाट्सचाच प्रश्न नाहीये, तर पूर्ण जगाचा. खायची अळंबी कुठची आणि काही विषारी असतात ती अळंबी, पण तू फक्त तिच्याकडे बघून ही खायची आहे की नाही हे ओळखणं खूप कठीण असतं. नाव सांगतं त्याप्रमाणेच त्याला जमिनीवर येणाऱ्या तारा असं म्हणतात. ते बायोल्युमिनेसेन्स मशरूम्स आहे, त्याच्याबद्दल थोडं सांग. जेली फंगस हा एक खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे. झॉम्बी सारखं फंगस मी नेटवर बघितलेलं, जसं आपण खूप साऱ्या वेब सिरीज मध्ये वगैरे बघतो, तर हा प्रकार अस्तित्वात आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतोय तुमचं आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. तर आज आपण तुम्ही बघू शकता इथे आपण काही सेटअप लावलेला आहे. तर आपल्याला माहितीच असेल की ही आपल्याकडे ह्याला अळंबी म्हणतात. तर हा असा युनिक टॉपिक आहे ज्याच्यावर आपल्याला थोडी कमी माहिती आहे. तर ह्याविषयी आपण भरपूर साऱ्या गोष्टी, म्हणजे अळंबी किंवा त्याला फंगी म्हटलं जातं आहे, त्याचप्रमाणे कवके असे शब्दही वापरले जातात, मशरूम्स. तर याविषयी आपण भरपूर साऱ्या गोष्टी आज जाणून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शीतल देसाई मॅडम. नमस्कार. नमस्कार अतुल. तुमचं स्वागत करतोय आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. धन्यवाद. तर थोडं तुमचं अळंबी रिलेटेड जे गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहात, याची सुरुवात कशी झाली? तर मी माझं मास्टर्स बॉटनीमधून केलंय आणि त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून शिकवायला होती 5 वर्ष. सो त्यावेळी आम्ही मुलांना वेगवेगळे प्रोजेक्ट्स द्यायचो आणि त्याचप्रमाणे मी माझ्या अंडर जी मुलं होती त्यांना फर्न्स कलेक्शन आणि त्याचं डॉक्युमेंटेशन या विषयावरती अभ्यास दिला होता. सो ते फर्न कलेक्शन करते वेळी मी सुद्धा त्यांच्यासोबत जायची जंगलात. आणि एकदा काय झालं, आम्ही फर्न्स कलेक्ट करता करता एका फर्न्सच्या बाजूला खूप साऱ्या गोगलगाई जमलेल्या होत्या. सो त्या इतक्या होत्या की आम्हाला वाटलं की आम्ही त्याचा छान एक फोटो होईल. आणि तो फोटो काढायला गेलो, जेव्हा जवळ गेलो तेव्हा तिथे दिसलं की एक काहीतरी डोळ्यासारखं दिसतंय की ज्याला अशा पापण्या आहेत, केशरी रंगाचे आहे, पण ते काय आहे आम्हाला कळलं नाही. आम्ही छान फोटो वगैरे घेतले आणि वापस आलो. आणि आल्यानंतर असंच कुतूहलापोटी जेव्हा ते बघितलं की हे काय असू शकेल, तर ते कळलं की ती एक फंगी आहे किंवा फंजाय आहे ते. तोपर्यंत मी ते आधी पाहिलंही नव्हतं आणि मला माहितीही नव्हतं. सो इतपत माझंही त्या विषयातलं ज्ञान कमी होतं, मी प्राध्यापक असले तरी सुद्धा. तर तिथून मग वाटलं, जेव्हा शोध घ्यायला गेले तेव्हाही माझ्या आजूबाजूला किंवा माझ्या सोबत जे काही प्राध्यापक होते त्यांनाही त्यातलं बरंच काही माहिती नव्हतं. सो मग आम्ही शोध घेत गेलो आणि कळलं की या विषयावरती अभ्यास हा खूप कमीच आहे आणि ज्यावेळी आपण आपल्या भागात बघतो तर खूपच कमी अभ्यास ह्या विषयावर झालेला आहे. मग तेव्हा वाटलं की आपण यात काहीतरी करावं. जसं मला त्या ओळखायला खूप वेळ लागला की हे काय आहे, तसं न होता आपण याबद्दल थोडं जास्त माहिती गोळा करावी यानुसार आम्ही मग बघत गेलो. कारण मला ते तितकं छान त्याच्यामधलं मॉडिफिकेशन बघून कुतूहलच निर्माण झालं की इतकी छान गोष्ट आहे, अगदी डोळ्यासारखी दिसते, त्याला पापण्या असतात. आणि जेव्हा हे कळलं की हे एक प्रकारचं मशरूम किंवा फंजाय आहे, तेव्हा खूप इंटरेस्टिंग वाटली ती गोष्ट की असंही असतं निसर्गात. कुठचं होतं ते? तर ते होतं ज्याला आयलॅश फंगस म्हणतात, स्कुटेलेना स्पीसीस आहे. सो हो, तो खूप छान दिसायला आहे ती फंजी. सो मग यानुसार मी माझा इंटरेस्ट तिथेच निर्माण झाला आणि नंतर मग पुढच्या बॅचला मी मशरूम हाच सब्जेक्ट दिला की जी कॉलेजच्या कॅम्पस आवारात मशरूमची डायव्हर्सिटी आहे त्याचं डॉक्युमेंटेशन करणं, त्यांना ओळखणं, हाच मी अभ्यास मुलांना दिला. मुलांनाही त्यात इंटरेस्ट निर्माण झाला आणि त्यांनी खूप छान अभ्यास केला आणि जवळपास त्यांनी 250 स्पीसीसचं डॉक्युमेंट बेळगावमध्ये केलं. कॉलेज GSS कॉलेजच्या कॅम्पसमधून त्यांनी केलं आणि तिथून मग माझी या विषयाच्या अभ्यासाची सुरुवात झाली. असं मग पुढे आतापर्यंत ते आहे आणि आता माझा तो आवडीचा विषय आहे. आता बेळगाववरून आता वानोशीत आल्यानंतर तर
वाणोशीत आपण जिथे बसलोय तिथून सगळीकडेच आपल्याला खूप छान मशरूम पाहायला मिळतात. आणि अभ्यास सुरुवात करायच्या आधी मला सुद्धा खायची अळंबी आणि जी काही पाठ्यक्रमात शिकवली होती तेवढीच माहिती होती. त्याच्यापेक्षा जास्त आपण अळंबीबद्दल नॉर्मली काही माहिती नव्हतंच. आपल्या आजूबाजूला एवढंच माहिती आहे की अळंबी म्हणजे ही जी खायची आहेत ती, आणि हो. दुसरी झाडांवर वगैरे येतात ती अळंबी, पण हो. ती खायची नाहीत. आणि हा. काही अळंबी विषारी असतात, खायची नाहीत. असे भरपूर साऱ्या गोष्टी म्हणजे अळंबी रिलेटेड एवढ्याच बोलल्या जातात. हो. पण ते तुम्ही सांगितलं तसं ती आयलॅश वाली अळंबी, त्यानंतर भरपूर युनिक अळंबी आहेत. ते आपण पुढे पॉडकास्ट पुढे जसं जाईल त्याच्यामध्ये आपण डिस्कस करू. म्हणजे ते हो. बायोल्युमिनेसन्स वाले आहेत जे आपल्या कॅम्पसमध्ये आहेत, हो. ते आहेत, ते पण त्याच्याबद्दल पण आपण बोलू. तर अळंबीबद्दल पहिला प्रश्न पडतो की अळंबी म्हणजे काय असतं? काय झाडाचा प्रकार आहे की अजून काय असतं? ओके. तर अळंबी म्हणजे नक्की काय आहे हे समजून घ्यायला आपण थोडं सजीव सृष्टीचा एक व्यापक वर्गीकरण जे केलेलं आहे त्याच्याबद्दल थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तरच आपल्याला कळेल की नक्की बरोबर. अळंबी हो, काय हो. आहे. कारण खूप जणांचा समज असतो की काही लोक म्हणतात की अळंबी हे एक झाड आहे, झाड काही आहे, लोक हो. म्हणतात की अळंबी हे एक प्राणी आहे. तर अळंबी प्राणी किंवा वनस्पती दोन्हीही नसून ती एक स्वतःचं वैशिष्ट्य गुणधर्म असणारी एक वेगळी सजीवांचा गट आहे तो. सो जेव्हा आपण जैवविविधतेविषयी बोलतो किंवा निसर्गात आढळणाऱ्या सजीव गटांविषयी बोलतो, तेव्हा सहजपणे आपण फक्त प्राणी आणि वनस्पती हे 2च गट बोलतो. पण एक महत्वाचा गट जो या दोघांच्या अस्तित्वाला सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, तो म्हणजे कवक किंवा बुरशी आहे. सो या कवकांचे स्वतःचे असे काही गुणधर्म आहेत की जे त्यांना प्राणी आणि वनस्पती या दोघांपासून वेगळे बनवतात. सो त्यातला एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे ही जी अळंबी आता आपण अळंबी म्हणूया, पण सायंटिफिकली किंवा त्यांच्या अस्तित्वासाठी जे महत्वाचं आहे ते शब्द म्हणजे कवक. सो हे जे कवक आहेत त्यांच्यामध्ये हरितद्रव्य नसतं. सो हरितद्रव्य नसल्यामुळे लोक त्यांना त्या वनस्पती नाही आहेत तर त्या प्राणी आहेत असं म्हणतात. यांच्यामध्ये जरी हरितद्रव्य नसलं त्यामुळे त्या स्वतःचं अन्न तयार करू शकत नाहीत. बरोबर. त्यामुळे त्या दुसऱ्या सजीवांवर किंवा मृत जीवांवर त्यांच्या अन्नासाठी किंवा ऊर्जेसाठी अवलंबून असतात. म्हणजे हे फंगी किंवा अळंबी असे आहेत की ते आपण झाडं म्हणतो ती काय करतात की स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने आपण शिकलेलो आहोत की हरितद्रव्याच्या साहाय्याने आपण प्रकाश संश्लेषण ना, हो, प्रकाश फोटोसिंथेसिस या क्रियेने काय आपलं अन्न स्वतः तयार करतात. पण अळंबी जी आहेत ती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये हरितद्रव्य नाही. बरोबर. ते अन्न कुठून घेतात? हा, तर या अन्नासाठी जसं आपण एक अन्न साखळीविषयी बोललो थोडंफार, तर अन्न साखळीमध्ये जो महत्वाचा गट मानला जातो तो आहे वनस्पती. सो वनस्पती ह्या अन्न तयार करतात. त्यांनी तयार केलेलं अन्न हे प्राणी खातात. तर या ज्या आहेत त्या प्राणी आणि वनस्पती या दोन्ही गटांना जोडतात. तर निसर्गातलं किंवा अन्न साखळी पूर्ण होण्यासाठी जी विघटनाची क्रिया घडावी लागते, म्हणजे जेव्हा एखादी वनस्पती मृत पावते किंवा एखादा प्राणी मृत पावतो तेव्हा त्यांची जी कुजण्याची प्रक्रिया होते त्याला आपण विघटन म्हणतो. सो ते विघटन या कवकांद्वारे केलं जातं. सो निसर्गात समतोल राखण्यासाठी किंवा आपण ज्याला म्हणतो न्यूट्रिएंट सायकलिंग, रिसायकलिंग, ते होण्यासाठी या कवकांचं खूप महत्वाचं काम आहे. सो हे कवक त्या मृत जीवांनाच आपलं अन्न म्हणून खातात. तर ते यासारखे जे मृतजीव आहेत त्यांना मुख्यतः अन्न म्हणून खातात, ज्यांना आपण परजीवी असं म्हणतो. त्याच्यावरती अवलंबून राहतात. आणि जे काही मृत प्राण्यांचं शरीर किंवा वनस्पतींच्या शरीरावर जगतात त्यांना आपण मृतोपजीवी असं म्हणतो. सो ह्या मृतोपजीवी आहेत. तर यातल्या बऱ्याच काही अळंबी आहेत किंवा कवक आहेत ते जिवंत प्राणी किंवा वनस्पतींवर सुद्धा येतात, ज्यांना आपण पॅरासाइट असं सुद्धा म्हणतो. जिवंत प्राणी किंवा वनस्पतीवर हे जगू शकतात डायरेक्टली, त्यांच्या अंगावर येतात. अशी काही एक्झाम्पल्स? तर बरेच असे कवक आहेत जे इतर प्राण्यांवरती येतात, जे पॅरासाइट म्हणून राहतात किंवा त्यांच्यासोबत सहजीवन मध्ये सुद्धा राहतात. सो यातला आपण पहिला गट पाहायला गेलं तर सहजीवन. सो आपण निसर्गात
खूप प्राण्यांमध्ये सहजीवन बघतो. त्यातलं महत्त्वाचं जीवन जर कवकांसंबंधित बघायला गेलं, तर कवक आणि वनस्पतींमध्ये असणारं सहजीवन आहे. हम्म, हम्म, किंवा कवक आणि इन्सेक्ट्स किंवा स्पेसिफिक बघायला गेलं जसं तू आता दाखवतोयस हम्म. जी अळंबी, त्यांचं बघायला गेलं तर ते इन्सेक्ट किंवा वाळवी सोबत, टर्माइट सोबत बरोबर. असणारं वाळवी सहजीवन आहे. सोबत मोस्ट ऑफ मिळतात ते, हो. असं म्हटलं जातं. तर आपण पहिला बघायला गेलं की वनस्पतींसोबत यांचं सहजीवन कसं आहे. तर जसं आपण एकमेकाशी इंटरनेटने सध्या जोडलो गेलो आहोत, तसेच ज्या वनस्पती आहेत त्या सुद्धा एकमेकाशी या कवकांद्वारे जोडल्या गेलेल्या आहेत. सो जंगलामध्ये किंवा कुठेही जिथे वनस्पती वाढते, दोन वनस्पती एकमेकाशी संवाद यांच्या माध्यमातून करतात. तर ते कसं हे समजून घ्यायचं असेल तर यांची आपण शरीररचना थोडी पाहू शकतो. तर आता तू जे बघतोयस, फंजायचं मुख्य शरीर नाहीये. ओके. तर हा तिचा फक्त फ्रुटिंग पार्ट आहे जो आपण खातो. म्हणजे वनस्पतींशी जर आपण तुलना करायला गेलं तर मशरूम ज्याला आपण म्हणतो तो बेसिडिओमायसिट्स म्हणून एक कवकांचा गट आहे. त्याची जी फळं येतात त्याला आपण मशरूम म्हणतो. ओके, म्हणजे हा इकडचा पूर्ण पार्ट आहे तो फळाचाच पार्ट आहे, फळ आहे, प्रोटीनचाच पार्ट म्हणू शकतो. फ्रूट आहे. आणि त्याच्या खालच्या बाजूला जे असे गिल्स एक स्ट्रक्चर दिसतं, अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे. सो हे जे आहेत हे गिल्स आहेत. सो याच्यामध्ये स्पोर्स ज्याला आपण बीज म्हणू शकतो ती तयार होतात. आणि या बीजांमधून मग नवीन कवक तयार होतं. सो नवीन कवक तयार होण्यासाठी त्या बीजाचं अंकुरण होणं गरजेचं असतं. आणि जेव्हा ते बीज अंकुरतं तेव्हा त्यातून एक तंतूसारखा भाग बाहेर निघतो. त्या तंतूला आम्ही वैज्ञानिक भाषेमध्ये हायफे म्हणतो. आणि असे अनेक हायफे एकत्र येतात आणि त्याचं बुरशीचं किंवा कवकांचं जे मुख्य शरीर असतं ज्याला आम्ही मायसेलियम म्हणतो, ते मायसेलियम तयार होतं. सो हे मायसेलियम जे आहे ते कवकाचं मुख्य शरीर आहे. आणि ही जी आपण तुझ्या हातात आहे किंवा आपण खातो वेगवेगळ्या किंवा पावसाळ्यात वेगवेगळ्या रंगाच्या आपण ज्या काही जमिनीवर आलेले ज्याला आपण बुरशी म्हणतो ती बघतो, ती फक्त त्याचा फळ आहे आणि त्याच्यात असणारे स्पोर्स आहेत. ओके. सो या मायसेलियम जे मुख्य शरीर असतं, सो ते मायसेलियम जसं आपण तारांचं जाळं बघतो ज्यातून आपण कम्युनिकेट करतो, तशाच प्रकारे जमिनीच्या खालती असंख्य मोठं जाळं या मायसेलियमचं पसरलेलं असतं. आणि या मायसेलियमद्वारेच दोन वनस्पती या एकमेकाशी संवाद साधतात. आणि स्पेसिफिकली या ग्रुपला मायकोरायझल असोसिएशन असं म्हणतात. मायकोज म्हणजे आपला फंगल पार्टनर आहे, म्हणजे बुरशी आहे. आणि रायझा म्हणजे रूट आहे. सो आपल्या मुळांशी एक आपण म्हणतो परस्पर जीवनामध्ये राहणाऱ्या ज्या मशरूम्स आहेत किंवा कवक आहेत त्यांना आपण एक्टोमायकोरायझल मशरूम्स म्हणतो. सो असं एस्टिमेट केलंय की जेव्हा एखादी वनस्पती दुसऱ्या वनस्पतीशी संवाद साधायचा असतो तेव्हा ती याचा उपयोग कशा पद्धतीने करते. तर एका जंगलामध्ये समज एखादं मोठं झाड आहे आणि एक छोटं झाड आहे, तर छोट्या झाडाला हवं तेवढं पोषक तत्व मिळत नाहीये. तर ही मोठी वनस्पती ज्याला आपण मदर ट्री म्हणू शकतो, ती त्या छोट्या झाडाला यांच्या मायसेलियम थ्रू पोषक तत्व पाठवते. सो याचा ती माध्यम म्हणून उपयोग करते. किंवा काही वेळेला असंही होतं की भरपूर वृक्ष आहेत आणि काही त्यातले वृक्ष जे आहेत ते त्यांना काही अटॅक झालाय, म्हणजे पॅथोजन अटॅक झालाय किंवा इन्सेक्ट अटॅक झालाय किंवा त्यांना एक प्रकारचा ताण आलाय आणि ते आता डेंजरमध्ये आहेत आणि त्यांना तो सिग्नल आपल्या जवळच्या वनस्पतींना द्यायचा आहे. तर तो सिग्नल सुद्धा ते या माध्यमातून पोहोचवतात. युनिक फॅक्ट आहे हा. हो. तर सगळी झाडं अशी कनेक्टेड असतात का? बऱ्यापैकी 90% झाडं जी आहेत ती अशी कनेक्टेड असतात. ओके. आणि 90% झाडांना हे असोसिएशन जे मायकोरायझल असोसिएशन आहे त्यांच्या गरजेचं असतं. हे कवक जी म्हणतो याचे आपल्याकडे आजूबाजूला मिळणारे असे काही कॉमन व्हरायटीज कोणकोणत्या असतात, जे कॉमनली आढळणारे ज्या खूप सारे लोकांना माहिती असतील, घराच्या आजूबाजूला मिळतात अशा काही व्हरायटीज आपण डिस्कस करू. हो, तर आपल्याकडे आता तू खायच्या अळंब्या तर मिळतातच.
तर खायच्या अळंब्याला आपण टर्मिटोमायसिस स्पीसीस म्हणतो, कारण त्या टर्माइट्स ज्याला आपण वाळवी म्हणतो वाळवी. त्यांच्याशी संलग्न आहेत. तो अशा पूर्ण जगात बघायला गेलं तर एक 40-50 स्पीसीस डॉक्युमेंट आहेत. म्हणजे ह्या वाळवीवर असणाऱ्या ह्या 40-50 स्पीसीस आहेत. आहेत. म्हणजे जास्तही असू शकतात, पण आपल्याला माहिती असणाऱ्या एवढ्याच आहेत किंवा डॉक्युमेंट केलेल्या एवढ्याच आहेत. आणि आपल्या इंडियामध्ये 30 ते 32 स्पीसीस याच्या आढळून येतात. आपल्या वेस्टर्न घाट्समध्ये किती आहेत काय साधारण? वेस्टर्न घाट्समध्ये एक्झॅक्ट नंबर सांगणं खूप डिफिकल्ट आहे, कारण गोव्यामध्ये 7-8 आढळतात, महाराष्ट्रातही तितक्याच आढळतात. सो कारण याचा पुरेसा व्हावा तितका अभ्यासच झालेला नाहीये. सो आपल्याला एक्झॅक्ट नंबरच माहिती नाही. हा फक्त वेस्टर्न घाट्सचाच प्रश्न नाहीये, तर पूर्ण जगाचा प्रश्न आहे. कारण अंदाजे 2 ते 3 मिलियन स्पीसीस असू शकतात, प्रजाती असा अंदाज आहे, आणि त्यातल्या फक्त 1.5 लाखच आम्ही आतापर्यंत शोधू शकलोय. मोस्ट ऑफ आता हा अळंबीचा विषय आला म्हणून कॉमनली एक सगळ्यांचा प्रश्न असतो की खायची अळंबी कुठची आणि काही विषारी असतात ती अळंबी. ओके, तर खायची अळंबी आणि विषारी अळंबी हा तू खाल्ल्यावरच तुला कळेल की ती खाल्ल्यावर मी जिवंत आहे की मी नाहीये, ते दुसऱ्याला कळेल की तू. सो आतापर्यंत आपण वनस्पतींच्या विषय असो किंवा अळंबीच्या विषय असो, हे सगळं ट्रायल अँड एरर मेथड्स वरती होत गेले की मी एखादा अळंबी खाल्ली, मग मला त्याचा काय परिणाम झाला का, मग झाला तर तो कसा रिपोर्ट केला गेला आहे. त्या स्टडीज वरूनच आतापर्यंत ज्या काही अळंब्या खायच्या म्हणून वर्गीकरण केलेल्या आहेत तशा केलेल्या आहेत. सो त्यातल्या सुमारे 5 ते 6 हजार मशरूम्स हे इडिबल आहेत असा अंदाज आहे. पण तू फक्त तिच्याकडे बघून ही खायची आहे की नाही हे ओळखणं खूप कठीण असतं. आणि मी तर सांगेन की तुम्हाला जर त्यातलं ज्ञान नसेल तर तुम्ही कोणतीही अळंबी कुणीही सांगितले, जोपर्यंत एखादा एक्सपर्ट व्यक्ती सांगत नाही तोपर्यंत ती खायला जाऊ नका, कारण त्याचे परिणाम मृत्यूपर्यंत सुद्धा होऊ शकतात. आणि आपल्या इथे खूप अशा कवक आढळतात की जे खायचे कवक आणि जे आपल्याला पॉइझनस असतात ते थोडेफार सारखेच दिसतात. त्यामुळे लोकांची गल्लत होते आणि लोक ती खातात, आणि त्यामुळे मग त्यातून बाधा होते, काही वेळेला जीवही जातो. सो अशा केसेस मेघालय किंवा नॉर्थ ईस्ट साइडला खूप होतात, कारण आपल्याकडे पण भरपूर साऱ्या म्हणजे बातम्यांमध्ये वगैरे आपण बघतो किंवा पावसाळ्याच्या दिवसात अळंबी आली की काही जण त्यांना मोह आवरत नाही, कारण अळंबी म्हटल्यावर सगळ्यांना माहिती आहे, ज्यांनी खाल्ली त्यांना त्याची चव नक्कीच माहितीये. तर मग त्या ह्याच्या पायी ते खातात, मग त्याचे परिणाम दिसून येतात दुसऱ्या दिवशी. डेथ पण झालेले आहेत भरपूर आहेत. सो ओळखायची कशी, हा 30 ते 40 वर्ष अभ्यास करून सुद्धा जेव्हा आपण एखाद्या एक्सपर्टला विचारतो तेव्हाही तो पूर्णपणे त्याचा अभ्यास केल्याशिवाय तुला सांगणारच नाही फक्त फोटो बघून की ही खायची आहे किंवा ही खायची नाहीये, जोपर्यंत माहिती नाही. तर मलाही खूप वेळा लोक फोटो पाठवतात की सांगा ही अळंबी खायची आहे की नाही, खायची नाहीये. तर यात डिफिकल्टी काय असते की एकतर जशी वनस्पती ओळखण्यासाठी आपल्याकडे काही कॅरेक्टर्स किंवा सिस्टम्स अवेलेबल आहेत की ज्याला आपण कीज म्हणतो, ते फॉलो करून आपण एखादी वनस्पती ओळखू शकतो, तशी वेल डेव्हलप्ड कीज मशरूम किंवा अळंबीच्या बाबतीत किंवा कवकांच्या बाबतीत तयार झालेली नाहीये. तर याचा एक महत्वाचा प्रॉब्लेम जो येतो यांच्या आयडेंटिफिकेशन मध्ये, तर याची ग्रोथ खूप जलद गतीने होते किंवा याच्या डेव्हलपमेंटमध्ये चेंजेस जे असतात ते खूप फास्ट असतात. तुम्ही समजा एखादी अळंबी सकाळी बघितली आहे तर ती तुम्हाला त्याच स्टेटमध्ये दुपारी किंवा संध्याकाळी दिसणार नाही, तिच्यामध्ये चेंज झालेला असेल. कारण आपण जे बघतोय, आपल्या डोळ्याला जे दिसतंय ते एक फळ आहे. सो ते फळामध्ये खूप चेंजेस होतात, कारण त्याचं जे कार्य असतं तेच स्पोर डिस्पर्सल असतं. सो ते खूप शॉर्ट पिरियडमध्ये साठीच तयार झालेलं असतं. सो काहीमध्ये ते काही मिनिटांमध्येच ते स्पोरोकार्प किंवा हा जो अळंबी आपण बघतोय फ्रूट, ते तयार होतं आणि डिसइंटिग्रेट व्हायला तयार होतं. काहीमध्ये काही तास राहतं, काहीमध्ये काही दिवस राहतं. सो परफेक्ट स्टेज त्याची ओळखणं हे डिफिकल्ट या कारणांमुळे जातं की पुरेसा अभ्यास नाहीये त्याच्यावरती. आणि अभ्यास कठीण का आहे, कारण त्याचं बदलतं स्वरूप. आणि आपण जे बघतोय ते फक्त फळ आहे. जे त्याचं मुख्य शरीर आहे ते तर जमिनीच्या खाली आहे, ते आपल्याला दिसतही नाही. आणि परत बऱ्याचशा मशरूमचे आपण पावसाळ्यातच बघतो. सो पुरेसा त्याचा अभ्यास करण्यासाठी वेळ नाही मिळत, आणि जलद गतीने ते सुद्धा कुजतं, त्यामुळे
ते एखाद्या फील्डमधून लॅबमध्ये घेऊन जाऊन स्टडी करणं, हा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये तिला आहे त्या स्वरूपात ठेवणं थोडं कठीण जातं. त्यामुळे आपण फक्त फोटो बघून तर बरोबर. नाही कारण ओळखू शकत. आपल्याकडे पण जी माहितगार माणसं आहेत, जुनी माणसं आहेत, ती सांगतात की बाबा त्यामध्ये कळी येते तीच, म्हणजे हे जे फ्रुटिंग आपल्याला फ्लॉवर टाईप दिसतं ते खाली असते त्यावेळी जे कळी म्हणतो आपण त्याला, आणि हो. तेच आपण खाण्यायोग्य म्हटली जातात. बरोबर. आणि ती पटकन फुललेली अळंबी, म्हणजे आज बाबा, म्हणजे खूप जण म्हणतात की बाबा अळंबी इथे येणार आहेत उद्या, दिसतायत, आणि ती त्यावेळेस काढली तर खाण्यायोग्य आहेत, आणि ती फुलली तर म्हणतात की वेस्ट गेली. नाही, ऍक्च्युली तर यामध्ये आपण थोडं जाणकार पद्धतीने वागणं खूप गरजेचं आहे. कारण आता जर आपण मोस्टली आपण जी खातो अळंबी म्हणून खातो ती टर्मिटोमायसिस स्पीसीस आहे. सो याचं जे सहजीवन आहे वाळवींसोबत ते खूप गरजेचं आहे अळंबीच्या अस्तित्वासाठी. सो ही जी अळंबी आहे ती आपल्या खाण्यासाठी तयार झालेली नाहीये, तर या वाळवींनी या अळंबींची शेती केलेली आहे. जसं आपण आपल्याला खाद्यपदार्थ मिळावे म्हणून वेगवेगळ्या पिकांची शेती करतो, तशी काही विशिष्ट प्रकारच्या वाळवी या टर्मिटोमायसिस जातीच्या अळंबींची शेती करतात. तर ते ह्याच्यामध्ये काय करतात की आपल्याला माहिती आहे वाळवी आपल्याला सहसा नाही आवडत, तर कारण ती वेगवेगळ्या प्रकारचे लाकडांवर लागली की लाकडाला डिस्ट्रॉय करते. जे आपण पुस्तक बघतोय त्याच्यामध्ये त्यालाही ती खाते, कारण तिचं ते अन्न आहे. लाकूड पदार्थ, लाकडाचे पदार्थ किंवा लाकूड, फांद्या ह्या सगळ्यांवर ती जगते. सो या प्रक्रियेमध्ये काय होतं की वाळवी जी असते ती लाकूड किंवा कुजलेला पालापाचोळा जेव्हा त्याचं अन्न म्हणून खाते तेव्हा ती तिचं काही प्रमाणात डायजेशन करते किंवा पचन करते, आणि ती अर्धी खाल्लेली किंवा आपण ज्याला म्हणतो अर्धवट पचवलेली लाकूड किंवा पालापाचोळा तिच्या विष्ठेतून बाहेर टाकते, आणि या विष्ठेचा वापर करून ती या टर्मिटोमायसिस मशरूमसाठी एक बेड तयार करते किंवा बाग तयार करते या विष्ठेपासून, ज्याला आपण हायफल कोंब म्हणतो. त्या हायफल कोंब मध्ये किंवा इन शॉर्ट ते एक असं गार्डन जाळं असतं ज्याच्यामध्ये त्याची अर्धवट पसलेली विष्ठा असते, आणि त्या विष्ठेतून काही विष्ठेतून या मशरूमचे स्पोर सुद्धा सोडले जातात, आणि तिथे हे स्पोर जर्मिनेट होतात, आणि जी जर्मिनेट झालेली मायसेलियम असते ती आपल्या शरीरातून एन्झाईम सिक्रीट करते आणि त्याचं डायजेशन करते, आणि त्याचं डायजेशन करून साध्या संयुगांमध्ये रूपांतर करते, आणि या प्रक्रियेमध्ये छोटे छोटे गोळे तयार करतात हे जे मशरूम्स असतात ते. त्या गोळ्याचा परत वाळवी स्वतःसाठी अन्न म्हणून उपयोग करते, कारण वाळवीच्या शरीरात त्या लाकडाचं पूर्णपणे विघटन करण्याची एन्झाईम्स नसतात. बरोबर, क्षमता नसते कारण ते एन्झाईम्स नसतात. म्हणजे थोडक्यात हे वाळवी जे आहेत ते स्वतःच्या अन्नासाठी मशरूम कल्टिवेट करतात, आणि मशरूम मध्ये जो बाय प्रोडक्ट बनेल त्यांच्यातून तो त्यांना अन्न म्हणून, इझी अन्न म्हणजे जे पचणारं अन्न आहे त्याचा ते स्वतःसाठी अन्न म्हणून उपयोग करतात. आणि या क्रियेमध्ये काय होतं मग ही क्रिया सुरूच असते. तर तू बघितलं असेल की सगळ्याच वाळवीच्या वारुळ जी असतात त्याच्यावरती तुला ही अशी फ्रुटिंग बॉडी दिसणार नाही, ज्याला काहीच ह्याच्यामध्ये येतात, आणि लोकांना माहिती असतं की पुढच्या वर्षी इथेच येणार आहे. लोक सांगतात की इथे येणार आहे, कारण ते जे मायसेलियम किंवा या बुरशीचं जे मुख्य शरीर आहे ते तिथे जमिनीच्या खाली ग्रो होतच राहतं, आणि फक्त पावसाळ्यातच स्पोर्स जर्मिनेट होतात, आणि मग त्याची आपल्याला फ्रुटिंग बॉडी दिसू लागते. जे शरीर आहे ते आपण जमिनीच्या खाली बघू शकतो का, म्हणजे दिसतं का प्रॉपर असं? मायसेलियम जेव्हा आपण जी तोडली आहे तर ही पूर्णपणे डेव्हलप झालेली आहे, तर याचा शेवटचा जो भाग आहे तो तुटला आहे. याच्या खाली जवळपास 30, याच्या खाली परत भाग असतो तो जवळपास 30 ते 50 सेंटीमीटर लांब असतो. तो खूप आतमध्ये असतो. हा दिसतो आपल्याला व्हाईट पार्ट पूर्ण असं हा दिसतो, आणि त्याच्या खाली मग तुला मायसेलियम थ्रेड सुद्धा दिसतात, पण तेवढं खोल तुला ते खोदावं लागेल, आणि त्याच्यामध्ये मग आपण सगळंच डिस्ट्रॉय करू. तर या प्रक्रियेमध्ये जेव्हा ह्या फ्रुटिंग बॉडीला जमिनीच्या वर यायचं असतं तर तू प्रत्येक टर्मिटोमायसिस स्पीसीसला एक्सेप्ट एक आहे ज्याला आपण सोनियाळी म्हणतो,
तर या सगळ्या ज्या फ्रुटिंग बॉडीज आहेत त्या जमिनीच्या खालीच तयार होतात आणि प्रत्येकाच्या मध्यभागी एक टोकदार भाग असतो ज्याने ती वर टोचून वर काढत काढत ती जमिनीच्या वर येते. ओके, बरोबर. आणि म्हणून ते पहिल्यांदा आपल्याकडे म्हणतात ते कळे आलेत आणि म्हणून. टोकदार हा. कळे दिसत आहेत ते उद्यापर्यंत वर येईल. हम्म. सो ते यामुळे होतं. तर त्याच्यामध्ये ती एक मेकॅनिझम किंवा ती एक मेथड त्यांनी बरोबर. डेव्हलप केली आहे जमिनीच्या वर येऊन स्पोर रिलीज करायसाठी. आणि हे स्पोर परत टर्माइट्स घेतील किंवा वाऱ्याने दुसऱ्या ठिकाणी जातील आणि तिथून परत वाळवी येईल. तर आपण तू जसं म्हटलास की कळे असतानाच त्यांना आपण खाल्लं पाहिजे. जर त्यांना कळे असतानाच खाल्लं तर त्याच्यामध्ये स्पोर्स तयार होणार नाहीत. बरोबर. आणि नवीन जी काय कवक तयार होतील ते सुद्धा होणार नाहीत. सो या त्यांचे ही अळंबी जी आहे ती त्या टर्माइट्स वाळवीच्या अस्तित्वासाठी, त्याचबरोबर या कवकांचं किंवा टर्मिटोमायसिस स्पीसीसची नवीन प्रजातींची उत्क्रांती होण्यासाठी किंवा सेम टर्मिटोमायसिस स्पीसीसच्या अस्तित्वासाठी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे तुम्ही खुशाल खा, खूप चविष्ट असते, पण जेव्हा ती पूर्णपणे डेव्हलप झालेली असते किंवा परिपक्व झालेली असते तेव्हाच ती घ्या. आणि जेव्हा केव्हा तुम्ही ती कलेक्ट कराल तेव्हा काळजी घ्या की थोडे ऍटलिस्ट एक 4-5 फ्रुटिंग बॉडीज त्याच्यात तुम्ही ठेवाल. जसं तुम्ही अन्न थोडंफार साठवून ठेवता पुढच्या सीझनसाठी, त्याप्रमाणे त्यांना सुद्धा खाऊ द्या आणि नेक्स्ट तुम्हाला सुद्धा मिळेल. सो याची काळजी आपण सर्वांनी थोडीफार घेतली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. आणि आता पावसाळा येतोय, जसं आमच्या खळ्यात ऑलरेडी आली आहे तसं आली पण असणार आहे. त्यामुळे ही काळजी प्रत्येकाने घ्यावी जर त्यांचं अस्तित्व टिकवायचं असेल तर. म्हणजे ह्यांचं पण अस्तित्व आपण याचा ऱ्हास जपलं करतोय. पाहिजे. एवढे खाऊ किंवा सगळेच जर काढले तिकडे तर त्यांचे पुढचे जनरेशन आहे ते येणार नाही. हो. ओके. तर एडिबल जे मशरूम आहेत, एडिबल मशरूम म्हणतो, जे मार्केटमध्ये वगैरे येतात, ती सेफ आहेत? हो. म्हणजे आपण 2 प्रकार आहेत. पण काही जण आता आर्टिफिशियली कल्टिव्हेशन करतो आपण, ती खाण्यासाठी सेफ असतात, त्यात काही नाही. फक्त ही थोडी आपल्या पावसाळ्यामध्ये जी आपण बाहेरून काढतो जंगलातून म्हणा किंवा आपल्या आसपासच्या एरियातून, ती थोडं खाताना किंवा डायरेक्टली कन्झ्युम करताना थोडं रिस्क आहे. हो. आणि लोक का म्हणतात की जेव्हा लाईक पूर्णपणे ती फुलणे म्हणतात त्याला की फुलल्यावर खाऊ नको, तर ती विघटन व्हायला सुरुवात होते. बरोबर. पण त्याच्यामध्ये थोडा वेळ असतो. तुम्ही ती फुलल्यावरती आता ही फुलली, याचं विघटन अजून व्हायला सुरुवात झालेलं नाहीये किंवा याच्यावर हे परत आपल्यासाठीच अन्न नाहीये, तर ते दुसऱ्या स्नेल्स असतील किंवा दुसरे जे इन्सेक्ट्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ते अन्नाचा स्रोत आहे. सो ते सुद्धा याचा अन्न म्हणून वापर करतात आणि ते जेव्हा खायला लागतात तेव्हा त्यात बारीक पांढऱ्या कलरच्या आळ्या दिसतात. सो त्या आळ्या झाल्या की त्या आपल्यासाठी काय म्हणतो आपण सेफ नाहीयेत, कारण त्यामुळे आपल्याला पचन संस्थेमध्ये काय म्हणतो आपण गॅस्ट्रोइंटेस्टायनल प्रॉब्लेम होतात. त्यामुळे म्हणून ते आपण खायसाठी योग्य नाही. त्यामुळे पूर्णपणे फुलल्यावर खाऊ नका असं असतं, पण योग्य वेळी खावा, तेवढंच सांगायचा उद्देश आहे. विचारून खावा, जे माहितगार आहेत त्यांना विचारूनच तुम्ही कन्झ्युम करा. तर मशरूम जी आहेत ती आता पावसाळ्यातच आपल्याला दिसतात. मगाशी तुम्ही सांगितलं तसं त्याची जी प्रोटीन बॉडी आहे ती पावसाळ्यात दिसते. बाकीच्या वेळी त्या मशरूम जे आहेत ते कंटिन्यू असतात. हो. तर पावसाळ्यात काय असतं की यांच्या आता एखाद्या झाडाला वर्षभर फळ येत नाही. ह्याच्यासाठी एक योग्य काल यावा लागतो. त्यावेळीच लाईक आंबा एका पर्टिक्युलर सीझन मध्ये कंडिशन तयार करावी लागते. सर यांची फ्रुटिंग बॉडी स्पोर्स जे असतात त्यांच्या जर्मिनेशनसाठी ह्युमिडिटी, पाऊस, आर्द्रता हवेतली, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि पावसाळ्यात त्यांना त्यांच्या स्पोर जर्मिनेशनसाठी मुबलक असं वातावरण तयार होतं आणि त्यामुळे आपण भरपूर ज्या मशरूम्स आहेत किंवा अळंबी आहेत त्याची फ्रुटिंग बॉडीज आपण पावसाळ्यात बघतो. सो आपला महत्वाचा जो गैरसमज असतो की वर दिसते पावसाळ्यात येते म्हणजे ती पावसाळ्यातच असते, असं नाहीये. तर फक्त फळं तिची पावसाळ्यात तयार होतात, पण जमिनीच्या खाली तिचं मुख्य शरीर हे ग्रो होतच राहतं, त्यामुळे ती असते 12 महिने. बरोबर. जमिनीच्या खाली त्याला मॉइश्चर लागतोच का? लागतो. हो. मॉइश्चर असेच तिथेच मिळणार, बाकीच्या ठिकाणी नसते. अशी काही प्रमाणात आर्द्रता असते जमिनीमध्ये. सो त्या आर्द्रतेचा वापर करून ती ग्रो होत असतात. आणि जसं मी सांगितलं तर भरपूर ज्या आहेत त्या वनस्पतींसोबत सहजीवनामध्ये असतात.
सो त्यातून त्याला पोषक द्रव्य ही हा, म्हणजे वनस्पतीकडून मिळत असतात. सहजीवन म्हणजे ते वनस्पती त्यांना काहीतरी खायला वगैरे देतात आणि यांच्याकडूनही त्यांना फायदा. हो, तर या सहजीवनामध्ये काय होतं, की वनस्पतींना नायट्रोजन किंवा फॉस्फरस जे आहेत, ते डायरेक्टली वनस्पती शोषून घेऊ नाही शकत. त्यांचं कन्व्हर्जन करावं लागतं ऑर्गॅनिक फॉर्म्समध्ये. सो ही जी बुरशीचे जे मायसेलियम आहेत, ते काम करतात. सो ते जमिनीतून फॉस्फरस आणि नायट्रोजन शोषून घेतात आणि मग ते वनस्पतींना देतात. आणि या बदल्यात वनस्पती त्यांना आपल्या फोटोसिंथेसिसने जे पदार्थ तयार केलेले असतात, शुगर्स, ते बुरशींना देते. सो ह्या प्रकारचं एक्सचेंज त्यांच्यामध्ये होतं. आणि एक छान पद्धतीचं सहजीवन आपल्याला पाहायला मिळतं. तर याचा अजून एक सहजीवनाचा महत्वाचा पैलू जो आहे, की काही ठिकाणी वनस्पतींच्या मुळांना दूरवरचं पाणी वगैरे शोषून घेता येत नाही. ज्या ठिकाणी लांब पाणी असेल, तर त्यावेळी हे जे बुरशीचे मायसेलियम असतात, ते लांबपर्यंत ग्रो होऊन पसरू शकतात आणि त्या ठिकाणाहून ज्या ठिकाणी पाणी अवेलेबल असेल, तिथून ते शोषून घेऊन वनस्पतींना पाणी आणि खनिजचा ते सप्लाय करतात. त्यामुळे हे सहजीवन खूप महत्वाचं आहे. सो लायकेन जे आपण बघतो, ते सुद्धा एक सहजीवन आहे. त्याच्यामध्ये अल्गे आणि फंजाय या 2 वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचं ते सहजीवन आहे. सो याच्यामध्ये ह्या सहजीवनाचा आपल्याला ऍक्च्युली खूप फायदा आहे. कारण हे जे लायकेन्स असतात, त्यातला जो अल्गल पार्ट असतो, तो अन्न तयार करण्याचं काम करतो आणि जो फंगल पार्ट असतो, तो जसं आपण मायकोरायझल वनस्पतींच्या विषयी बघितलं, तसं पाणी किंवा खनिज शोषून घेऊन ते अल्गेला देण्याचं, सप्लाय करण्याचं काम करत असतो. शेल्टर देतो. आणि या मशरूम्सची एक खूप चांगली जी किंवा आपण म्हणतो पर्यावरणासाठी महत्वाचा घटक जो आपण मिस केला, तो म्हणजे हे आपलं जसं प्राणी आपण अन्न ग्रहण करतो आणि मग आपल्या शरीराच्या आत त्याच्यावर एन्झाईम्स किंवा उत्प्रेरक जी म्हणतात, ती तयार होतात आणि मग त्याचं विघटन व्हायला सुरुवात होतं. पण या जे अळंबी किंवा कवक आहेत, ते आपल्या शरीराच्या बाहेर उत्प्रेरके किंवा एन्झाईम सिक्रेट करतात आणि बाहेर ते या मृतजीवांचं किंवा मृत प्राण्यांचं वगैरे विघटन घडवून आणतात आणि त्यातून जी साधी सोपी संयुग तयार होतात, ती ते आपला अन्न म्हणून उपयोग करतात. सो जर समज या कवक ह्या पृथ्वीतलावर नसतीच, तर जी कुजण्याची जी प्रक्रिया असते ती झाली नसती आणि आपण आपल्या आसपास मृत प्राण्यांचे, मृत वनस्पतींचे असे ढीकचे ढीक बघितले असते. म्हणजे मशरूम जे आहे ती विघटन म्हणजे निसर्गाचे सफाई कामगार पण म्हणू शकतो. एक्झॅक्टली. जर आपल्याकडे एक दिवस सफाई बाई आली नाही, तर आपल्या घराची जी अवस्था होते एक दिवसात, ती जर हे नसते, तर पृथ्वीवर सगळीकडे आपल्याला आपल्या कचऱ्याचं ढीकचे ढीक बघायला मिळाले असते. तर या प्रक्रियेतून ते स्वतःसाठी अन्न तर घेतातच, पण ते अन्न जमिनीत परत देतात. सो आपण जेव्हा म्हणतो की मातीची सुपीकता गेलीये, तर मातीची सुपीकता जाण्याचं मुख्य कारण काय, त्यातले जे सूक्ष्मजीव असतात, त्यात एक महत्वाचा घटक कवक आहेत, ते नष्ट झालेले असतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये विघटनाची क्रिया होत नाही आणि मग तिथे जी पोषक द्रव्य मातीमध्ये मिसळायला हवी, ती मिसळत नाहीत आणि त्यामुळे ती माती आपण सांगतो की फर्टाईल नाहीये किंवा त्याची सुपीकता गेलेली आहे. सो मातीचं सुपीकत्व टिकवण्याचं महत्वाचं काम या कवक करतात आणि ते खूप महत्वाचं आहे. जर ती क्रिया झाली नाही, तर आपण माती सुपीक राहणार नाही आणि वनस्पती जी पोषक तत्व घेते ती तिला मिळणारच नाहीत आणि जर ती तिला मिळाली नाही, तर ती फोटोसिंथेसिस करू शकत नाही आणि मग पुढे आपल्याला हे अन्न नाही मिळू शकणार. सो ही निसर्गामध्ये महत्वाचं घटक आपण झाडे म्हणतो, त्यांनाच पोषक द्रव्य देण्याचं काम ही मशरूम, फंगस जे आहे ती करते. त्या प्रत्येक किती महत्वाचा घटक आहे आणि तो आता निग्लेक्टेड आहे, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन खूप म्हणजे खूप कमी आहे. तेच असतं की आपण जेव्हा जैवविविधता म्हणतो किंवा निसर्गातील महत्वाचे घटक म्हणतो, तेव्हा सहजपणे प्राणी आणि वनस्पती हे 2च घटक म्हणतो आणि कवक किंवा इतर सूक्ष्म जीवांना आपण सहजपणे विसरून जातो की त्यांचं अस्तित्वच आपण
एवढं त्यांच्या अस्तित्वाकडे लक्ष नाही देत किंवा त्यांना एवढं महत्त्व नाही देत. पण आपल्या प्राणी आणि वनस्पती या दोघांच्या सुद्धा जगण्यासाठी ते खूप महत्त्वाचे आहेत. सिंधुदुर्गाचा विचार केला किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर जे एक खाण्यायोग्य सगळ्यात मोठं मशरूम जे आपण म्हणतो ते आहे मायक्रोसाइप टायटन्स आणि मायक्रोसाइप जायगेन्शा, ह्या 2 आहेत. तर त्या दोन्ही आपल्या इथे मिळतात आणि त्या खूप मोठ्या असतात, खाण्यायोग्य आहेत त्या. असं ते एक इडिबल आणि सर्वात मोठं असं मशरूम किंवा म्हणू शकतो आपण. काही जे अट्रॅक्टिव्ह असे फंगस असतात म्हणजे दिसतात आपल्याला निसर्गामध्ये फिरताना पटकन लक्ष जातो. हा कशी तू स्टार्टिंगला एक एक्झाम्पल दिलास ना, बरोबर आहे. डोळ्यांसारखं स्ट्रक्चर होतं, तशा काही आपल्या आजूबाजूला मिळणारे प्रजाती ज्या आहेत त्यांच्याबद्दल आपण थोडं आता डिस्कशन करू. आपल्या भारतात किंवा आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर खूप छान छान इंटरेस्टिंग डायव्हर्सिटी या मशरूमची आहे. जसं मी म्हटलं की यांचं हे फ्रूट आहे. सो जसं वनस्पतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने फुलांची रचना झालेली आहे, तर त्याचं मेन मुख्य कारण असतं ते पोलिनेशन घडवून आणणे आणि बीजांचा प्रसार करणे. सो कवकांचं सुद्धा तेच काम आहे. जी फ्रुटिंग बॉडी तयार होते त्यातून असंख्य मिलियन्स ऑफ स्पोर्स तयार होतात. तर एका सेकंदाला जवळपास 3000 स्पोर्स यातून रिलीज केले जातात. इतके जास्त स्पोर्स त्याच्यामध्ये असतात. तर अशा वेगवेगळ्या आकाराच्या, रंगाच्या आणि वेगवेगळ्या साईजचे फ्रुटिंग बॉडीज मशरूमच्या आपल्याला बघायला मिळतात आपल्या आसपास. तर आणि त्याचबरोबर त्यांचा जो स्पोर रिलीज मेकॅनिझम आहे किंवा त्यांच्या ज्या बीज प्रसरणाच्या ज्या पद्धती आहेत त्या पण खूप इंटरेस्टिंग आहेत. तर त्यातल्या आपण विचार करायला गेलं तर पहिलं जसं मी तुला सांगितलं आयलॅश फंगस तर आहेच. त्याच्यासोबत अजून एक खूप छान फंगस दिसायलाही छान असतं ते म्हणजे बर्ड नेस्ट फंगस. सो नावावरूनच कळतं की पक्ष्याच्या घरट्यासारखं असतं. पण मी जेव्हा त्याला पहिल्यांदा बघितलं तर मला ते एक कॉर्नेटोचा जो कोन आईस्क्रीम असतो त्या कोनच्या आईस्क्रीम आणि त्याच्यामध्ये असंख्य जेम्सच्या ज्या गोळ्या असतात त्या पद्धतीने स्पोरची रचना केलेली असते. तर आपल्या वानोशीत मिळतं ते आपण जिथे बसलोय तिथून वॉकेबल डिस्टन्स वरतीच ते येतं. सो हा जो बर्डनेस्ट फंगस आहे ना त्याचा खूप छान मेकॅनिझम आणि दिसायला पण खूप सुंदर असतो. सो त्याची फ्रुटिंग बॉडीची जी रचना असते ती एका पक्षाच्या घरट्यासारखी किंवा कोनचा जो आईस्क्रीम असतो तशी असते. आणि त्याच्या आतमध्ये स्पोर्स ठेवण्यासाठी पेरिडिओल म्हणून छोटे छोटे अवयव तयार करतात आणि त्या अवयवांच्या आतमध्ये स्पोर्स तयार झालेले असतात. सो पावसाळ्याच्या सुरुवातीला हे जमिनीच्या वर येतं. तर हे सॅप्रोफाईट आहे म्हणजे मृतोपजीवी आहे परत. त्यामुळे कुजलेल्या झाडांवरती फांद्यांवरती वगैरे आपल्याला सहज पाहायला मिळतं. सो यामध्ये काय होतं की जेव्हा ही सुरुवातीच्या स्टेजमध्ये जेव्हा याची फ्रुटिंग बॉडी असते तेव्हा ती एका छोट्या केक सारखी कोन आईस्क्रीम सारखी दिसते आणि ती पूर्णपणे झापलेली असते. जसं पक्ष्याचं घरटं झापलेलं असतं जोपर्यंत पिलं तयार होत नाही त्या पद्धतीने. आणि जेव्हा स्पोर्स मॅच्युअर होतात तेव्हा त्या फ्रुटिंग बॉडीच्या वरती जो एक पडदा असतो तो पडदा बाजूला सरकतो आणि कंटिन्युअस जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा त्या पावसाचे थेंब जेव्हा त्या पेरिडिओल किंवा स्पोर असलेल्या अवयवावर पडतात तर त्याच्यामध्ये एक दाब तयार होतो आणि तो स्पोर्स जवळपास 2 मीटर पर्यंत उंच उडतो आणि तिथे जाऊन मग तो फुटतो आणि स्पोर सगळीकडे रिलीज होतात. एखादा आपण व्हिडिओ इथे दाखवू त्या रिलेटेड स्पोर्स जे बाहेर पडतात. तर याच्यामध्ये इतक्या उंच जाऊन तो स्पोर फुटण्याचं एकच कारण आहे की स्पोर जास्त सरफेसला पसरतील आणि जास्त ठिकाणी जातील. त्यामुळे काय होईल की जिथे ओरिजिनल म्हणजे त्याचं जे मूळ मायसेलियम आहे त्यापासून दूर जाईल. त्यामुळे त्याला खाण्यासाठी कॉम्पिटिशन तयार होणार नाही. चांगल्या पद्धतीने दुसऱ्या ठिकाणी त्याला पोषक तत्व मिळतील. सो हे टू अवॉइड द कॉम्पिटिशन ते या पद्धतीचं अडॅप्टेशन केलेलं आहे. तर अजून एक जे आपल्याकडे मिळतं आणि आपण खूप त्याचे व्हिडिओज आणि रील्स बघितलेले आहेत ते म्हणजे अर्थ स्टार. सो जसं नाव सांगतं त्याप्रमाणेच
त्याला जमिनीवर येणाऱ्या तारा असं म्हणतात. कारण याच्या फ्लोटिंग बॉडीची रचनाच अशी केलेली आहे की एखाद्या तारासारखे त्याला अशा पाकळ्या असतात आणि स्टार्सचे आर्म्स जसे असतात तसे, आणि मध्ये एक गोलाकार भाग असतो ज्याच्यामध्ये मिलियन्स ऑफ स्पोर्स असतात परत. तर हे जमिनीतून वर येतं. सुरुवातीच्या काळाला तुला ते एखाद्या सापाचं अंडच असं वाटेल. आणि मी एकदा अर्थ स्टार म्हणून सापाचं अंड सुद्धा उचलले, कारण ते इतकं सिमिलर दिसतं. सो सुरुवातीचा काळ त्या अर्थ स्टार ह्याचा बघितलंस आणि जेव्हा ते मॅच्युअर होतं तेव्हा बघितलंस तर तू म्हणशील की हे दोन्ही वेगळे वेगळे आहेत, पण ते एकच आहेत. आपण दाखवूया त्या प्रेक्षकांना. सो यामध्ये काय होतं की जेव्हा पाऊस किंवा एखाद्या प्राण्याचा किंवा आपला स्पर्श होतो त्या स्पोर असलेल्या गोलाकार भागाला, तेव्हा त्याच्यामध्ये परत दाब तयार होतो आणि यातून धूर येतो, तसे ते स्पोर्स बाहेर पडायला लागतात, ज्याला आपण काही वेळेला धूर निघतोय असंही दिसतं. म्हणजे स्पोर्स बाहेर पडण्याची जी प्रक्रिया ती वेगवेगळ्या प्रकारची असते. वेगवेगळ्या प्रकारची, प्रत्येक फंगसमध्ये ती वेगवेगळ्या प्रकारची आहे. तर हे स्पोर जसं पाण्याद्वारे त्यांचा प्रसार केला जातो, काहींचा हवेद्वारे केला जातो, काहीमध्ये आपण माध्यम होतो, प्राणी पक्षी वेगवेगळे सुद्धा माध्यम होतात. तो अशाच प्रकारचं अजून एक बघायला गेलंस तर जे परत इथे पण मिळतं आणि खूप लोकांनी बघितलंय ते म्हणजे स्टिकहॉर्न मशरूम्स. स्टिकहॉर्न्स, आणि त्यातलं एक कॉमन एक्झाम्पल द्यायला गेलं तर फॅलस. सो जी फॅलस स्पीसीज आहे ज्याला आपण ब्रायडल वेल मशरूम म्हणतो ते. सो याच्यामध्ये काय बघायला मिळतं आपल्याला की ही जी फ्रुटिंग बॉडी आहे या फंगसची, ती एखादं जनावर मेल्यावर कसा आपल्याला वास येतो ना, उग्रवास, त्या पद्धतीचा वास हे फंगस रिलीज करतं. आणि त्यामुळे काय होतं, खूप सगळ्या माशा, कीटक, फुलपाखरे, काही वेळेला पक्षी सुद्धा तिच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि मग ते खायला लागतात. सो तर या मशरूम मध्ये चिकट द्रव, ज्याला ग्लिबा म्हणतो, त्या ग्लिबाला मृत प्राण्यांसारखा वास असतो आणि त्या वासामुळे भरपूर कीटक वगैरे त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि ते त्याच्यावर बसून खायला लागतात. आणि जेव्हा ते बसतात तेव्हा त्यांच्या पायांना स्पोर्स चिकटतात आणि हे जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात ते स्पोर्स परत रिलीज होतात. वनस्पतीमध्ये जसं पॉलिनेशन होतं, वेगवेगळे प्रकार आहेत. सो यात दोघांनाही होतं की त्या कीटकांनाही अन्न मिळतं आणि त्या मशरूमचे स्पोर्स सुद्धा खूप ठिकाणी पसरवले जातात. सो हा एक खूप इंटरेस्टिंग प्रकार आपण पाहू शकतो. ह्याच्यामध्ये असं बाकीच्या ऑर्गॅनिझम मध्ये जसं आहे मेल फिमेल, तसं काही मेल फिमेल असं म्हणू शकत नाही, पण वेगवेगळ्या टाईपचे हायफे असतात. सो ह्याच्यामध्ये पण लैंगिक आणि अलैंगिक या दोन्ही पद्धतीने त्यांचं पुनरुत्पादन होतं. सो अलैंगिक पद्धतीमध्ये जे स्पोर्स असतात त्याचा वापर केला जातो आणि लैंगिक पद्धतीमध्ये काय होतं की याच्यामध्ये दोन वेगवेगळे मशरूम्स, म्हणजे एक सेम स्पीसीज आहेत पण त्याचे वेगवेगळे इंडिव्हिज्युअल्स आहेत. सो त्यातून जे स्पोर्स रिलीज होतात त्याचे हायफे तयार होतात आणि हे वेगवेगळ्या कवकांमधून आलेले हायफे जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्यांचं मेटिंग होतं आणि मग जो नवीन हायफा तयार होतो तो नवीन आपण म्हणतो की या पद्धतीने यांचं लैंगिक प्रजनन जे होतं ते दोन भिन्न पद्धतीच्या हायफे एकत्रित होऊन होतं. सो हा प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतो. याच्यामध्ये काही नवीन नवीन व्हरायटीज वगैरे तयार होतात का, जसं इव्होल्युशन थ्रू असं काही स्टडी झालाय का मशरूमचा? हो, होतात. कारण काय झालं, जे आपण टर्मिटोमायसिस बघितलं ना, तर ती मूळ प्रजात जी आहे ती आफ्रिकेतली आहे आणि आफ्रिकेतून त्यांचा मग प्रसार इतर ठिकाणी झालाय. सो आफ्रिकेमध्ये ज्या टर्मिटोमायसिस स्पीसीज पाहायला मिळतात त्याच्यामध्ये स्पीसीज स्पेसिफिक आहेत, म्हणजे स्पेसिफिक पद्धतीच्या वाळवीवरतीच एका विशिष्ट प्रकारच्या प्रजातीच्या वाळवीवरतीच विशिष्ट प्रजातीची टर्मिटोमायसिस बुरशी येते. सो त्याच्यामध्ये ते स्पीसीज स्पेसिफिक स्पेसिएशन झाले. पण जेव्हा आपण एशियात येतो, फॉर एक्झाम्पल भारतामध्ये बघतो, तर यामध्ये एका प्रजातीची वाळवी अनेक प्रकारच्या टर्मिटोमायसिस स्पीसीज बरोबर सहजीवनामध्ये राहू शकते. सो यांच्यामध्ये सुद्धा अशा वातावरणाच्या बदलांमुळे किंवा आपण ज्याला म्हणतो अडॅप्टिव्ह वेगवेगळ्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी अडॅप्टेशन झालेले आहेत. बरोबर. तर अजून म्हणजे इथे येताना आज आम्ही ठरवून आलेले की आज ते ग्लो करणारं मशरूम जे आहे, बरोबर, ते
बघणार आहोत. मग ते बायोल्युमिनेसन्स मशरूम्स आहे त्याच्याबद्दल थोडं सांग. तो एक प्रकार जो असतो म्हणजे लाईट इमिट करणारा मशरूम. हो, सो जसं आपण काजवे बघतो, त्याच्यामध्ये जशी जी केमिकल रिएक्शन होते, लुसिफरेज एन्झाईम गरजेचं होतं, त्याच पद्धतीची प्रक्रिया ह्या मशरूम्समध्ये सुद्धा होते. सो बायोल्युमिनेसंट मशरूम जे आहेत, त्यात काही जे मशरूम आहेत ते रात्रीच्या वेळी आपल्याला दिसतो त्यांचा प्रकाश, की ते सेल्फ लुमिनेसंट आहेत किंवा प्रकाश तयार करतात. सो त्याचा उपयोग मुख्यतः परत स्पोर्स डिस्पर्स करण्यासाठीच होतो. सो जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा इन्सेक्ट्स त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि ते मग त्यांच्यामध्ये ते स्पोर्स घेऊन दुसऱ्या ठिकाणी पोहोचतात. सो स्पोर्सचा प्रसार होण्यासाठीच त्यांच्यामध्ये झालेलं आहे काही. पण काही मशरूम्स का ल्युमिनस करतात त्याच्यावरती संशोधन अजून सुरूच आहे. तर त्याच्यावरती पुरेसा अभ्यास अजून झालेला नाहीये, की आपण सांगू शकतो, की या कारणामुळेच हे मशरूम्स ग्लो होतात. सो काहीमध्ये ते स्पोर्सचा प्रसार करण्यासाठी होतात हे सिद्ध केले. पण काहीमध्ये अजून सिद्ध झालेलं नाहीये. सो आपल्या कॅम्पसमध्ये जी ग्रो होते मायसिना क्लोरोफस स्पीसीस आहे. तो आमच्या कॅम्पसमध्ये 2 आहेत. मायसिना क्लोरोफस आणि मायसिना लाजुलिना. सो मायसिनाच्या जवळपास 3 प्रजाती आपल्या इंडियात आढळतात. त्यातल्या 2 आपल्या इथे आहेत. 2 जे आहेत त्यांचा डिफरन्शिएट करू शकतो. करू शकतो, हो. आणि कलर जो इमिट करतात तो येस, तो मायसिना क्लोरोफस जी आहे ती ग्रीन कलरचा फ्लोरोसन्स इमिट करते कलर आणि ही लाजुलिना आहे ती ब्लू कलर इमिट करते. खूप सुंदर वाटतं. फोटोज बघितलेले आहेत आणि आज आपल्याला बघायचं आहे ते प्रॉपर. तुला बघायला आणि खूप रेअर आहे कारण महाराष्ट्रात वेस्टर्न घाट्स मध्ये खूप ठिकाणी मिळतं, गोव्यात पाहायला मिळतं. तर काही मध्ये मायसेलिया पण ग्रोथ होतात. आता आपण एवढं सगळं ऐकलंय तर आपण आता बघणार तिची फ्रुटिंग बॉडी ग्लो होते. तर काही मध्ये त्याची मायसेलिया ग्रो होते. त्यामुळे तू खूप पिक्चर्स बघितले असतात की तिथे एक झाडाचा फांदी आहे किंवा झाडाचा बुंदा आहे, तो पूर्ण बुंदाच ग्लो होते. तर तुला आता कळेल की ते मायसेलिया हो बघितलंयस. सो ते जे आहे ते मायसेलिया ग्लो होत आहे. त्याचा फ्रुटिंग पार्ट ग्लो होत नाही. त्यामुळे आपल्याला दिसत नाही की कुठे आहे. तर ते मायसेलियल नेटवर्क आहे जे ग्लो होते. मध्ये किंवा बरोबर सायन्स फिक्शन मूव्हीज मध्ये दाखवलं जातं मशरूम किंवा ग्लो करणारे काही गोष्टी असतात वनस्पती मोस्ट ऑफ मशरूम दाखवले जातात. असू शकते. हो आहेत. तर काही मध्ये बॅक्टेरिया पण ग्लो होतात. सो पण मोस्ट ऑफ द टाइम मायसेलियल नेटवर्क्स आहेत जे ग्लो होतात. बघू शकतो आपण. तर आता आपण इथे माझ्यासमोर आहे एक इन्सायक्लोपीडिया आहे मशरूमचा. तसं स्टडी करण्यासाठी आता नॉर्मल खूप जणांना क्युरियोसिटी आता निर्माण होईलच. आपण आपला पॉडकास्ट बघू तर मशरूमचा बेसिक स्टडी करायचा असेल तर ते कसा करू शकतात किंवा 2 मशरूम वेगवेगळे असतील तर त्यांचं डिफरन्सिएशन त्यांचं आयडेंटिफिकेशन हे कसं करता येईल? ओके सर, तर यामध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं की मशरूमचा अभ्यास करणं थोडं कठीण कशासाठी असायचं. आपण मशरूमचा अभ्यास करणं का कठीण आहे हे आपण बघितलेलं आहे. पण तरी पण एक आपल्याला आपण जर इतका महत्वाचा घटक आपल्या आजूबाजूला आहे तर त्याची माहिती आपल्याला असणं खूप महत्वाचं आहे. सर एखाद्याला जर अभ्यास करायचा असेल तर महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला दिसतं ती फ्रुटिंग बॉडीच असते. सो त्या फ्रुटिंग बॉडीचे वेगवेगळे अवयव जे असतात त्यांचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करणं किंवा त्यांची माहिती संग्रहित करणं खूप गरजेचं असतं. तर याच्यामध्ये जसं आपण बघतो तर हा जो वरचा भाग आहे त्याला आपण कॅप म्हणतो किंवा पिलियस म्हणतो. तर या कॅपचे किंवा पिलियसचे वेगवेगळे पद्धती असतात, वेगवेगळे आकार असतात, कलर वेगवेगळे असतात. सो ते सांगणं नोंद करणं त्याची खूप गरजेचं असतं. हा जो खालचा भाग आहे त्याला आम्ही स्टाईप म्हणतो. तर ह्या स्टाईपचे पण परत वेगवेगळे भाग असतात. तर काही वेळा काय होतं की स्टाईप आणि जी कॅप आहे ते दोन्ही एकाच कलरचे असतात. काही वेळा दोन्ही वेगवेगळ्या कलरचे असतात. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे याच्या खाली जे गिल्स दिसत आहेत, जर गिल्स बघितले तर त्याची डायव्हर्सिटी आणि त्याची रचना खूप आकर्षक असते. तर आणि जेव्हा आपण याच्यामध्ये आपल्याला असंख्य स्पोर्स पाहावयास मिळतात. तर जेव्हा आपण अभ्यास करायचं म्हणतो तेव्हा याची स्पोर प्रिंट जशी आपल्या प्रत्येकाचे आता आपण थंब प्रिंट देतो तसे यांचं स्पोर प्रिंट घेणं खूप गरजेचं असतं. कारण
त्याची गरज आपल्याला त्या स्पोर्स स्टडी करण्यासाठी खूप गरजेचं असतं. सो एखाद्याला स्टडी करायचं असेल तर एखाद्या कवकाचं पूर्ण वेगवेगळ्या भागांची सखोल माहिती गोळा करणं खूप गरजेचं असतं. सायंटिफिक स्टडी करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि तुम्हाला जर फक्त एखाद्याकडून मशरूम काय आहे याची आयडेंटिफाय करायचं असेल तर तुम्ही मला जर फक्त वरचाच फोटो पाठवला किंवा कुणालाही पाठवला तर सगळेच मशरूम आयडेंटिफाय होणार नाहीत. त्यामुळे वरचा फोटो गरजेचा असतो. परत या गिलचा फोटो, त्याच्या बेसचा फोटो, या सगळे कॅरेक्टर्स एक मशरूम व्यवस्थितपणे आयडेंटिफाय करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे मला सुद्धा फोटो पाठवतात तेव्हा हे वरचं पाठवतात किंवा ते खूप लांबून असतं आणि मग आयडी करा म्हणतात तर नाही करू शकत आपण. पहिला मेजर फॅक्टर म्हणजे फोटोग्राफ्स व्यवस्थित काढला पाहिजे. आणि फोटोग्राफीवरून काही मशरूम आयडेंटिफाय होतात. त्याचं जर उत्तम उदाहरण बघायला गेलं तर हे पुस्तक आहे. तर रमन सर, ज्यांचं तू ऑलरेडी पॉडकास्ट घेतलायस, उत्तम वाईल्ड लाईफ फोटोग्राफर किंवा कॉन्झर्वेशन फोटोग्राफर आहेत. सो सरांनी यात काढलेले 99% फोटोज हे सरांचे आहेत. तर त्यांनी वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करावा म्हणून त्यांनी ते फोटोज घेतलेले नाहीयेत. पण त्यांना त्याची आवड असल्यामुळे किंवा त्यांना त्याची जाण असल्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या अँगल्सने त्या कवकांचे फोटोज घेतलेत. आणि त्यामुळे काय झालंय की हे कवक प्रत्यक्षपणे फील्डमध्ये जाऊन न बघता सुद्धा आयडेंटिफाय करता आलेत. सो अशा पद्धतीची फोटोग्राफी की जेथून आपल्याला त्या एखाद्या कवकाचा फ्रुटिंग बॉडीची पूर्ण माहिती मिळेल असे फोटोज घेणे खूप गरजेचं आहे. एक फंगल वेल्थ म्हणून आम्ही पॉडकास्ट केलेला आहे रमण कुलकर्णी सरांचा. त्यांचे फोटोग्राफ्स आहेत भरपूर सारे आणि इन्फॉर्मेशन दिलेले आहे. खूप इंटरेस्टिंग बुक आहे. आणि याच्यामध्ये मला वाटतं त्यावेळी पॉडकास्ट मध्ये रमण सरांनी सांगितलेलं की फंगसचे स्पोर्स किती विषारी असू शकतात. फोटोग्राफी करताना पण खूप काळजी घेतली पाहिजे. काय आहे तर आपल्या इथे सहसा एक मिळते ज्याला क्लोरोफिलम मॉलिब्डिस म्हणतात त्या अळंबीला. सो ती अळंबी पॉइझनस असते आणि ती जवळपास दिसायला खायसारखीच पांढरी असते. सो आपला अजून एक गैरसमज असतो की ज्या पांढऱ्या अळंब्या असतात त्या खाण्यायोग्य असतात आणि ज्या कलरफुल असतात त्या खाण्यायोग्य नसतात. सर असं काही नाहीये. काही कलरफुल अळंबीज किंवा कवक सुद्धा खाण्यायोग्य असतात आणि काही पांढऱ्या कलरचे कवक सुद्धा खूप विषारी असू शकतात. सो हा गैरसमज प्लीज दूर करा की कलरफुल असतील तर त्या खायच्या नाहीयेत आणि पांढऱ्या असल्या की त्या खाण्यायोग्य असतात. तसं नाहीये. तर क्लोरोफिलम मॉलिब्डिस ही जी अळंबी आहे ती पॉइझनस आहे. ती आपल्याकडे खूप प्रमाणात येते. काही जणांना ती खाऊन विषबाधा सुद्धा झालेली आहे ही अळंबी खाल्ल्यामुळे. तर तो एक गैरसमज दूर करावा. दुसरा गैरसमज भरपूर लोकांचा असतो की ठीक आहे आपण उकळलं किंवा शिजवलं तर त्यातलं विष जाईल. तर असं अजिबात नाहीये. त्यातलं विष शिजवलं तरी ते जाणार नाहीये. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत तुम्हाला कोण एक्सपर्ट सांगत नाही की ती इडिबल आहे तोपर्यंत प्लीज खाऊ नका. ते जात नाही. इथे हे कॉमनली मिळणारं हे फोटोग्राफ मला दिसतोय कव्हरला. हे मशरूम कुठचं आहे? तर हा कोरल मशरूम आहे. क्लॅवेरिया किंवा रामारिया ज्या स्पीसीज आहेत त्या युजली त्याला आपण प्रवाळ किंवा कोरल मशरूम म्हणतो. सो यांची शरीररचना प्रवाळासारखीच असते. तर समुद्रात जे आपल्याला कोरल्स मिळतात वेगवेगळ्या रंगाचे तर हे दिसायला तसंच दिसतं. आणि काही वेळेला हे कोरल्स जे कॅल्शियमने बनलेले असतात, कॅल्शियम सिलिकेट्सने बनलेले असतात ते हार्ड असतात. सो याच्यामधल्या पण काही स्पीसीज ह्या हार्ड असतात तर काही स्पीसीज ह्या जेली सारख्या सॉफ्ट असतात. अशा काही मशरूम आहेत का ज्या पाण्यामधून म्हणजे फ्रुटिंग बॉडी म्हणजे बॉडी त्यांची पूर्ण जमिनीमध्ये आहेत आणि पाण्यामधून वर येतात वगैरे असं काही पाण्यात येतात? पाण्यात येतात पण त्या मायक्रो फंगस आहेत. सो आता हा एक वेगळा आहे की जे कवक आहेत ते ऑलमोस्ट सगळ्याच वातावरणात आपल्याला पाहायला मिळतात. पाण्यात, जमिनीवर, झाडांवरती, सजीवांवरती खूप ठिकाणी आपल्याला कवक पाहायला मिळतात. तर जे मायक्रो असतात, मायक्रो फंगस असं म्हणतो आपण त्यांना, ते पाण्यामध्ये असतात. त्यांचे स्पोर ते आपल्याला दिसत नाहीत. तर त्याला आपण सूक्ष्मजीव म्हणतो. त्या प्रकारात ते मोडतात आणि आपल्याला जे नजरेला दिसतात ते मॅक्रो फंगस आहेत जे आपण बऱ्यापैकी स्टडी करतो. हे आता आपण खूप वेळा बघितलं असणार आहे.
म्हणजे झाडांवर येणार. हो. एखाद्या झाडाची फांदी पडली तर पावसाळ्यात खूप सारे आपल्याला ते मशरूम आलेले दिसतात, फंगस आलेले दिसतात. तर तो ब्रॅकेट फंगस आहे, हम्म, जो मोठा ग्रुप आहे ब्रॅकेट फंगस. त्याच्यामध्ये खूप जीनस आहेत. सो ब्रॅकेट फंगस हे परत सॅप्रोफाइटच आहे. काही पॅरासाइट्स पण आहेत. तर ते वरती वगैरे येतात आणि त्यातले पोषक तत्व मिळवतात. सो याचा आकार जो आहे तो आपण ब्रॅकेट जसं लिहितो त्या पद्धतीचा आहे, किंवा बरोबर. एखादा शेल असतो त्या शेल पद्धतीचा आहे. त्यामुळे त्यांना ब्रॅकेट फंगस किंवा शेल फंगस असं म्हटलं जातं. आणि याचे खूप व्हिडिओज आपण बघू शकतो की धूर निघतोय, त्या पद्धतीने स्पोर रिलीज होत आहेत. तर प्रवीणने 2015 साली याचा एक छान व्हिडिओ केलेला होता, स्पोर रिलीज व्हायचा. खूप सुंदर होता. सो मोस्ट ऑफ द टाइम आपण रात्री बघू शकतो ह्याचे स्पोर रिलीज. तर याच्यामध्ये पण काय स्ट्रॅटजी वापरतं की दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला स्पोर रिलीज होतात. पण जे स्पोर रिलीज रात्रीच्या वेळेला होतात ते जास्त पद्धतीने वायेबल असतात, किंवा त्यांचे जास्त चान्सेस असतात की ते जर्मिनेट होतील. कारण दिवसा टेम्परेचर जास्त असतं, काही वेळेला ऊन पण असतं. त्यामुळे ते स्पोर डॅमेज होण्याची शक्यता खूप असते. पण ते जर आपण रात्रीच्या वेळी बघितलं तर वातावरण थंड असतं, सूर्यकिरणे नसतात, त्यामुळे युव्ही लाईट्स त्याच्यावर पडून ते डिसइंटिग्रेट होण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे त्यांची जगण्याची जी शक्यता असते ती वाढते. त्यामुळे ते रात्रीच्या वेळेला जास्त वेळा आपल्याला पाहायला मिळतो. अजून काही अशी फंगी जी थोडी युनिक आहेत आपल्या आजूबाजूला मिळतात, कलर वगैरे असे खूप अट्रॅक्टिव्ह आहेत असं? तर जेली फंगस हा खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे. जेली जसं नाव ऐकलं असतं ते जिलॅटिनस असतं. तर या फंगसना जेव्हा भरपूर कंटिन्युअस पाऊस सुरू असतो, किंवा आपण म्हणतो मुसळधार पाऊस पडतोय, अशा वेळेलाच आपल्याला ती पाहायला मिळतात. तर आता सध्या त्यांचा सीझन आहे. तर ती एखाद्या मेंदूचा जो भाग असतो, आतला भाग, त्याप्रमाणे दिसतात. काही वेळेला छान फुलं आले असं वाटतं. तर लाल कलरचे असतात, पिवळ्या रंगाचे असतात, काही वेळेला तपकिरी रंगाचे पण असतात, आणि काही वेळेला पूर्ण सफेद असतात, ज्याला आपण स्नो फंगस म्हणतो. तर हे स्नो फंगस पूर्णपणे पांढरं असतं आणि ते आपल्या इथे मिळतं. तर हे इडिबल आहे, आणि चायनीज आणि कोरियन लोक आपल्या ब्युटी प्रोडक्ट्समध्ये त्या स्नो फंगसचा उपयोग करतात. ब्युटी प्रोडक्ट्समध्ये त्या मशरूमचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग केला जातो. सो लॉन्जिटिव्हिटी वाढवण्यासाठी हे मशरूम अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असतात. त्यामुळे इडिबल आहेत. जेली फंगस सुद्धा, लाईक स्नो फंगस जे आहे ते इडिबल आहे. सो असे वेगळ्या पद्धतीचे जे आपल्याला सामान्य ते वाटत नाही की हे कवक असू शकतं किंवा ही अळंबी असू शकते, पण तसेही कवक आहेत आणि ते खाण्यायोग्य आहेत. मोस्ट ऑफ वेळा मी बघितले ते हे इथे फोटोग्राफ आहेत तशा प्रकारे ऑरेंज कलरचे, म्हणजे आगीसारखे असे आलेले असतात, ते एखाद्या माडाच्या झाडावर वगैरे दिसतात. बरोबर. त्याला आपण डॅक्रिनोपिनॅक्स स्पॅक्युलॅरिया असं म्हणतो. तर स्पॅक्युलॅरिया का, तर जर तू ते परिपक्व झाल्यावर बघशील तर त्याचा जो टोकाकडचा भाग असतो तो एका चमच्यासारखा तयार होतो. ओके, तर ती पण एक जेली फंगसच आहे. ओके. आणि काही अशा प्रकारची पण फंगस मी बघितलेली जे आहेत एकदम सो ते पण कोरलच आहेत. तर हा पर्पल किंवा नारंगी कलर, जांभळ्या रंगाचे वगैरे येतात. सो तेच आहे की यांच्यामध्ये खूप वेगवेगळे आणि अट्रॅक्टिव्ह कलर्स आहेत. जसे आपण बटरफ्लाय किंवा बर्ड्सच्या पंखांचे कलर बघून अट्रॅक्ट होतो, तसे यांचे, म्हणजे अक्षरशः मी जांभळ्या रंगाचं बघितलंय, निळ्या रंगाचं बघितलंय, लाल आहे, पिवळा आहे, गुलाबी आहे, पांढरं आहे. म्हणजे तू विचार आणि तो कलर तुला दिसला नाही असं नाहीये. खूप वेगळ्या पद्धतीचे कलर. लक्ष गेलं पाहिजे, आपण निरीक्षण केलं पाहिजे. गडद केशरी रंगाचं असतं, छान असतात कलर त्यांचे. एकदा तुम्ही मशरूमची आता तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन मिळाली असेल. भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही त्याची जैवविविधता बघू शकता. भरपूर सारे मशरूमचे प्रकार आहेत, ते थोडेफार आम्ही इथे प्रयत्न केलाय तुम्हाला इंट्रोड्यूस करायचे. त्या थ्रू तुम्ही भरपूर सारं स्वतःचं ऑब्झर्वेशन वाढून वेगवेगळ्या त्यातल्या व्हरायटीज बघू शकता. बरोबर आहे. तर एक झॉम्बी सारखं फंगस मी नेटवर बघितलेलं, असा काय प्रकार आपल्याकडे मिळतो का, झॉम्बी फंगस? हो. तर
मिळतो आपल्याकडे आणि खूप भरपूर स्पीसीज झोंबी फंगसच्या आहेत. तर झोंबी म्हणजे आपल्याला एक आयडिया असते की एक विचित्र कोणतरी आपल्याला हा, हा, अटॅक हा. करतं आणि मग आपलं शरीर तो एका विचित्र पद्धतीने बिहेव करायला लागतं, जसं हम्म, आपण खूप साऱ्या वेब सिरीज मध्ये हो, वगैरे हो. बघतो. तर हा प्रकार अस्तित्वात आहे. तर हम्म, लोकांना हम्म, वाटतं की असं काही नसणार आहे, पण आहे. तर झोंबी फंगस काय आहे की एक विशिष्ट प्रकारचे बुरशींच्या प्रजाती आहेत, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या हम्म, हम्म. कीटकांवरती अटॅक करतात. तर यामध्ये काय होतं की आपल्याकडे जे मोस्ट ऑफ द टाइम जे कीटक आहेत, हा. मुंगी आहे, स्पायडर्स आहेत आपले, फुलपाखर आहेत. सो या कवकांचे जे स्पोर्स असतात ना, हम्म. मोस्ट ऑफ द टाइम याला आपण कॉर्डिसेप्स आणि ऑफिओकॉर्डिसेप्स जीनस जे आहेत आपल्याकडे मिळतात. सो या प्रजातींचे कवक कीटकांच्या नर्वस सिस्टीमवरती ताबा मिळवतात. तर अच्छा. यांचे स्पोर जेव्हा या कीटकांच्या शरीरात जातात, तेव्हा ते त्या कीटकाला त्यांना जसं हवं त्या हम्म. पद्धतीने वागायला भाग पडतात. इन शॉर्ट ते त्यांच्या नर्वस सिस्टीमवरती ताबा मिळवतात. म्हणजे हे मूवी मध्ये वगैरे जसं दाखवतात, तो विषाणू त्यांच्या बॉडीमध्ये गेला हो. की पूर्णपणे त्यांच्या नर्वस सिस्टीमवर कंट्रोल घेतात, तसं रिअल आहे. रिअलमध्ये घडतं. हो. तर कवक आणि हम्म. कीटकांमध्ये हे घडतं. तर आपल्याकडे ऑफिओकॉर्डिसेप्स सायनेन्सिस म्हणून एक प्रजात मिळते हम्म. तिबेट प्लॅट्यूमध्ये, आणि आपल्या वेस्टर्न घाट्समध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, गोवा इथे ऑफिओकॉर्डिसेप्स न्यूटन्स म्हणून प्रजात मिळते, जी आपल्या कॅम्पसमध्ये सुद्धा आहे. अच्छा. तर याच्यामध्ये काय होतं की कीटकांच्या डोक्यातूनच आपल्याला बघायला मिळतं की एक काहीतरी काठीसारखा भाग बाहेर येतोय आणि त्याच्यावरती एक गोलाकार फ्रुटिंग बॉडी असते. सो तर ते कवक असतं. सो या प्रक्रियेमध्ये कवक जे असतं ते जर आपण मुंगीचा विचार केला, जी आपल्या वानोशीमध्ये आपल्याला मिळाली आहे, तो अच्छा. दाखव नंतर. हम्म. तर जेव्हा कवक मुंगीवरती अटॅक करतं, तेव्हा ते मुंगीला त्याला ज्या ठिकाणी योग्य त्याला जे अटॅक म्हणजे ठिकाण पहिल्यांदा स्पोर्स पडले असणार स्पोर्स त्याच्यावर. मुंगीच्या शरीराच्या आत जातात हम्म. आणि मग त्याला जेव्हा व्यवस्थित वातावरण मिळतं, तो स्पोर जर्मिनेट होतो. तर तो जो स्पोर असतो तो त्या मुंगीला आपल्याला हव्या त्या ठिकाणी घेऊन जातो. तर यामध्ये जे प्रयोग झाले त्यात असं पण पाहायला मिळालंय की या ज्या मुंग्या आहेत त्या विशिष्ट प्रजातीच्याच मुंग्या आहेत आणि विशिष्ट प्रजातीचेच कवक त्यांच्यावरती हल्ला करू शकतात. तर ते झाडाच्या उंच झाडावर फांदीवर घेऊन जातात की जी हायटेड असेल, आणि तिथे गेल्यावरती ते मुंगीला फांदीला चावायला भाग पडतात. जेव्हा ती मुंगी त्या फांदीला चावते तेव्हा ती इट इज लाईक फ्रस्ट्रेशन आलेल्या पद्धतीमध्ये ती चावते, घट्ट चावते, आणि त्या प्रक्रियेमध्ये त्या मुंगीचा मृत्यू होतो. अच्छा. आणि नंतर ती जेव्हा मुंगी मृत्यू पावते तेव्हा त्यातून मग त्याची फंगसची फ्रुटिंग बॉडी बाहेर येते. सो मायसिलिया जर्मिनेट होतात आणि जेव्हा मुंगी मरते तेव्हा त्यातून मग फंगसचं जे म्हणजे मुंगी तिथेच राहणार आणि तिथेच राहणार, फंगस डेड बॉडी जी आहे ती मुंगी डेव्हलप मरते आणि त्यातून मग फंगसची फ्रुटिंग बॉडी तयार होते. तर यामागचं त्या मुंगीला ते तेवढ्या वर का घेऊन जातं, कारण जेवढ्या वर जाईल तेवढ्या लांब ते स्पोर्स रिलीज होतील. सो यांच्यामध्ये मेंदू आहे की नाही, म्हणजे आपण जो मेंदू ज्या अवयवाला एक डेव्हलप्ड अवयवाला म्हणतो त्या पद्धतीचा मेंदू त्याच्यामध्ये, त्या पद्धतीचा अवयव आपल्याला पाहायला मिळत नाही, पण त्यांच्यामध्ये खूप छान बुद्धी आहे किंवा विचार करण्याची क्षमता आहे. हो. आणि तिथून मग ते हे होतं. आम्ही मानसिक पण 2 प्रकारचे असे लाईक 3 मुंगीवरती 2 वेगवेगळ्या पद्धतीचे कवक आणि आपल्याला फुलपाखूर, स्पायडर यांच्यावरती आपण बघितलंय. सो हा प्रकार आहे आणि खूप डेंजरस आहे हा प्रकार. हो, हो. ते सांगते त्याच्यावरून असं वाटतं की एखादी स्टोरी वगैरे असते याच्यामध्ये कोण कंट्रोल करतं आणि मग तिथे जाऊन त्याला किल करणार, सिरियल किलर टाइप. हो. तर ह्या पद्धतीचे सुद्धा कवक आहेत. सो ते जेवढे उपयोगी आहेत तितकेच घातदायक. सो नाण्याला दोन्ही बाजू असतात, त्यामुळे त्याचे आपल्याला तितकेच फायदे आहेत. आणि त्यांच्या काय निसर्गामध्ये जो बॅलन्स आहे तो टिकवण्यासाठी जी फंगस आहेत ते विषारी आहेत आणि चांगले पण आहेत. हो. ओके.
मग असे काही गोष्टी सांगायचे राहिले असतील की फंगस जे आहेत त्याचा आपल्याला काय फायदा असतो मोस्ट ऑफ? पण जेव्हा फायदा म्हणतो, तेव्हा आपण फक्त डायरेक्ट फायदा बघतो. एखाद्या कुठल्याही लाइक वनस्पतीतून आपल्याला अन्न मिळतं, मग तो डायरेक्ट फायदा आहे किंवा आपण प्राण्यातून आपल्याला अन्न मिळतं, तो डायरेक्ट फायदा आहे. तसंच आपल्याला एक डायरेक्ट जो बेनिफिट आहे, तो आहे आपण भरपूर सगळ्या कवकांचा अन्न म्हणून उपयोग करू शकतो. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आहेत, अजीवनसत्व, ड जीवनसत्व, ब जीवनसत्व, भरपूर जीवनसत्वे आहेत. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप कमी आहे, जे आता सध्या खूप बरोबर, काय हा. आपण म्हणतो विषय चर्चेचा विषय कोलेस्ट्रॉल वाढणं. कोलेस्ट्रॉल खूप कमी आहे. त्यामुळे एक उत्तम अन्न साधन यातून आपल्याला मिळू शकतं आणि त्यामुळेच आता भरपूर मशरूमचं कल्टिव्हेशन करून ते खाण्याचा प्रकार वाढलाय. दुसरं बघायला गेलंच तर अगदी सुरुवातीपासून जे आपण बेकरी प्रोडक्ट्स तयार केलेत, त्याच्यामध्ये घरी बनवणारा डोसा असेल किंवा बेकरीमध्ये बनणारा ब्रेड असेल किंवा बियर असेल, वाईन असेल, तर हे सगळे पदार्थ तयार व्हायला जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे ईस्ट. आणि ती ईस्ट सुद्धा एक कवकच आहे. सो अगदी डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला कवक लागतातच किंवा त्यांचं महत्व आहेच. हा एक अन्न म्हणून त्यांचा उपयोग झाला. जेव्हा आपण मेडिसिन किंवा औषधं म्हणून त्यांचा उपयोग बघायला जातो, तेव्हा जर आपल्याला पुस्तकामध्ये किंवा शाळेमध्ये आपण शिकले की सगळ्यात पहिलं अँटीबायोटिक कोणतं होतं, तर पेनिसिलिन होतं. तर हे जे पेनिसिलिन ज्यामुळे खूप सैनिकांचे जीव वाचले आणि त्यानंतर एक काय म्हणतो आपण चेंज घडून आला औषध अँटीबायोटिकचा गोल्डन इरा जो म्हणतो त्यावेळेला. तर ते जे अँटीबायोटिक पेनिसिलिन होतं ते पेनिसिलियम या कवकातूनच तयार केलेलं होतं आणि त्याचा अजूनही वापर होतो. अशा बऱ्याच वेगवेगळ्या अँटीबायोटिक्स आहेत ज्या मशरूम कवकांमधून मिळतात. त्याचप्रमाणे आपण जर बघायला गेलो तर जे आपण इन्सेक्ट झॉम्बीचा प्रकार बघितला ऑफिओकॉर्डिसेप्स स्पीसीस, सो त्यातून कॉर्डिसेपिन नावाचा एक ड्रग तयार करतात आणि तो ड्रग अँटी कॅन्सर म्हणून वापरला जातो. सो अगदी बेसिक अँटीबायोटिक पासून ते आपण जे म्हणू आता मोस्ट डेंजरस डिसऑर्डर जे कॅन्सर, तिथपर्यंत कवकांचा औषध म्हणून उपयोग आपल्याला होतोच. सो हे काही आपल्या डे टू डे लाईफमध्ये आहेत. तसंच आपण जे वेगवेगळे काय म्हणतो आपण लेदर्स तयार कपडे, सो मशरूमचा लेदर म्हणून सुद्धा आता सस्टेनेबल लाईफस्टाईल जे आपण जगण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये सुद्धा मशरूमचा वापर कसा कपडे तयार करण्यासाठी किंवा फॅब्रिक तयार करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या सस्टेनेबल वस्तू तयार करण्यासाठी होऊ शकतो यावर सुद्धा भरपूर संशोधन सुरू आहे आणि काही गोष्टी बाजारात अवेलेबल सुद्धा आहेत. जर आपण इनडायरेक्ट बेनिफिट बघायला गेलो जो खरं तर खूप महत्वाचा असतो पण आपण दुर्लक्षित करतो, तो जो ऑलरेडी आपण बघितलाय तो म्हणजे अन्न साखळी टिकवण्यासाठी त्यांचा एक विघटक म्हणून खूप गरजेचं आहे. सो जर आपण तो विघटक त्यातून काढला तर प्राणी आणि वनस्पती आणि इतर सूक्ष्मजीव, तर विघटन ती अन्न साखळी पूर्णच होणार नाही आणि त्याचा आपल्याला खूप काय म्हणू फटका बसू शकतो किंवा कदाचित आपण अस्तित्वातच नसतो प्राणी किंवा इतर सजीव सुद्धा इन फ्युचर ढासळला तर होऊ शकतं, सजीव सृष्टी होऊ शकते. तर याचा अनेक म्हणजे वनस्पतीने सुद्धा जो ऑर्किड्स जे आपण खूप फ्लावर्स असतात त्याच्या बिया स्वतःहून जर्मिनेट नाही होऊ शकत, तर त्यांना विशिष्ट प्रकारच्या कवकांची गरज असते. सो ऑर्किड्सच्या ज्या बिया जेव्हा अंकुरण पावण्यासाठी त्यांना एका विशिष्ट प्रकारच्या बुरशींबरोबर सहजीवन करणं खूप गरजेचं असतं, त्याच्याशिवाय त्यांचं जर्मिनेशन होऊच शकत नाही. तर हा एक महत्वाचा पॉइंट खूप महत्वाचा आहे. आणि अशा बऱ्याच वनस्पती सुद्धा आहेत ज्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. आता तू म्हणशील की वनस्पती तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, तू सांगतेस वनस्पती स्वतःचं अन्न तयार करू शकत नाही. सो मायको हिटोट्रॉफ्स नावा गटात काही वनस्पती आहेत. सो त्या वनस्पती स्वतःचं अन्न तयार करू शकत नाहीत. तो अशा परिस्थितीत त्या काय करतात, या कवकांच्या मायसेलियमचा उपयोग करून त्यांच्या शेजारी ज्या वनस्पती आहेत ज्या अन्न तयार करू शकतात त्यांच्याकडून अन्न चोरतात थ्रू या फंजाय.
आणि हे स्पीसीज स्पेसिफिक आहे, म्हणजे विशिष्ट प्रकारच्या कवकाची गरज असते. जर समज आपण हा कवक नष्ट केला तर त्या वनस्पतीचं अस्तित्व सुद्धा धोक्यात येतं. त्यामुळे खूप सजीवांच्या अस्तित्वासाठी कवकांचा खूप महत्वाचा रोल आहे किंवा महत्व आहे. तर खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे अळंबी म्हणजे काय, त्यापासून आपण अळंबी किंवा मशरूम जे आहेत त्याची पूर्ण बॉडी कशी असते, कशा प्रकारे स्ट्रक्चर असतं, त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला मिळणारे जे मशरूम आहेत ते आपण कॉमनली जे मिळतात ते थोडेफार आपण स्टडी केलेत किंवा इथे आपण त्यावर चर्चा केली. त्याचप्रमाणे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. मला वाटतं छोटे छोटे एवढे पॉइंट्स आहेत मॅडमकडे की त्यावर ते बोलू शकतात. त्यावर आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये इन डिटेल्स, सायंटिफिकली इन डिटेल्स त्यावर चर्चा करू. तर हा जो पॉडकास्ट आहे तो आपण इथे थोडा थांबतो घेऊया. तर लास्ट तुम्ही जाता जाता आमच्या व्ह्युअर्सना काय सांगाल? मला शेवटी हेच सांगायचं आहे की पावसाळ्यात येणाऱ्या ज्या मशरूम्स आहेत, फ्रुटिंग बॉडीज ज्याला आपण आता समजून घेतलं, तर त्या फक्त आपलं खाद्य नाहीयेत, त्या इतर प्राण्यांचं, कीटकांचं सुद्धा खाद्य आहे. तर तुम्ही त्यांचा नाश करू नका. म्हणजे एखाद्या वेळी जाताना मी बघितले की पायात एखादी मशरूम आली की तिला आपण सगळं तोडतो किंवा तिला नष्ट करतो, नोईंगली किंवा अननोईंगली. तर असं करू नका, कारण ह्या फ्रुटिंग बॉडीज ह्या फक्त आपलं अन्न नाहीयेत किंवा इतर पक्ष्यांचं, प्राण्यांचं अन्न नाहीयेत, तर त्यांच्या अस्तित्वासाठी त्या फ्रुटिंग बॉडीचं विशिष्ट स्टेजपर्यंत ग्रोथ होणं आणि स्पोर रिलीज करणं हे त्यांच्या अस्तित्वासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि त्यांचं अस्तित्व टिकेल तरच आपली अन्न साखळी पूर्ण होऊ शकेल. इतकंच सांगायचं. तर ह्या मशरूम रिलेटेड अजून काही गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये ते गोष्टी घेऊ. तर कमेंटमध्ये तुम्ही ते क्वेश्चन्स आहेत ते विचारू शकता आम्हाला. अशाच खूप साऱ्या वेगवेगळ्या आपल्या निसर्गामध्ये आढळणाऱ्या गोष्टी आहेत किंवा वाईल्ड लाईफ आहे किंवा इतर काही समाजातील गोष्टी असतील, तर त्याविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्यामध्ये काही बरेच पर्सनॅलिटीज आहेत जे आपल्याला ह्याबद्दल गाईड करू शकतात. तर ह्या पर्टिक्युलर सब्जेक्टबद्दल तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर आपण ह्या पॉडकास्ट थ्रू आपण त्यावर चर्चा करून ती तुम्हाला मिळू शकते. तर ह्या आपल्या पॉडकास्ट चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि मोस्ट ऑफ म्हणजे सबस्क्राईब करा, जेणेकरून अजून व्हिडिओ आपण बनवू शकू. तर थँक्यू मॅडम. थँक्यू अतुल.